Practice set 1.1, question number 2. At first, listen the question very carefully. Write the following symbolic statements in the words. Write the following symbolic statements in the word. It means you can see some symbols are given and you have to write this one in the words. बघा इथे सिम्बॉल दिलेली आहे. या सिम्बॉल वरून आपल्याला हे सेंटेन्स लिहायचं आहे, वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. एक बघा काही ठिकाणी असं साईन काढलेलं आहे आणि काही ठिकाणी अशा प्रकारे सिम्बॉल काढलेला आहे. याला आपण असं पण म्हणतो बिलॉंग टू आणि याला म्हणायचं नॉट बिलॉंग टू. आपण रीड करताना असं रीड करू शकतो. ऐका, 4/3 इज बिलॉंग टू सेट क्यू. कसं रीड करणार आहे? 4/3 इज बिलॉंग टू सेट क्यू. हा सेट आहे आणि हा जो आहे हा त्याचा फॅक्टर एलिमेंट्स आहे. पण वर्ड मध्ये हे स्टेटमेंट कसं लिहिलं चेक करा. ऐका, 4/3 is an element of set Q. कसं रीड करायचं बघा, 4/3 is an element. काय म्हणतात? an element of set Q. याला आपण असं म्हटलं बघा, बिलॉंग टू म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? an element. म्हणजे स्टेटमेंट असं 4/3 is an element of set Q. ओके, नेक्स्ट वन चेक बघा, -2 इज नॉट बिलॉंग टू n. रीड करताना सांगा, -2 इज नॉट बिलॉंग टू सेट n. हेच वर्ड मध्ये कसं लिहिलं बघा, -2 इज नॉट अन सेट एलिमेंट. आपण नॉट अन एलिमेंट ऑफ सेट n. कसं रीड करणार आहे? -2 is not an element of set n. इथे बघा, इथे असं साईन होतं म्हणून काय लिहिलं होतं? is an element. इथे बघा, या साईनला कट केलंय म्हणून काय लिहिलं? is not an element of set n. एवढं कळतंय तुम्हाला? 4/3 is an element of set q. आणि हे कसं रीड केलं? -2 is not an element of set n. कळतं तुम्हाला हे दोन साईन? थर्ड वन मात्र जर दिलेलं आहे, हे सेट बिल्डर मेथडने दिलेलं आहे. येस्टरडे आय हॅव एक्सप्लेन that there are two methods of writing sets. Two methods. First one is roster method or listing method. हा फर्स्ट टाइप होतं. सेकंड टाइप जो आहे त्याला सेट बिल्डर मेथड म्हणतात. ही जी मेथड आहे ना याला सेट बिल्डर मेथड असं रीड करतात. सेट बिल्डर मेथड. मग रीड कसं करणार? याचं रीडिंग कसं करायचं ऐका. सेटचं नाव काय? पी आहे बघा. हे सेट जसं सेटचं नाव इथे पी आहे. मग रीड कसं करताय? सेट पी इज अ सेट ऑफ. इथे बघा, इथे दोन्ही ठिकाणी पी दिसतंय का? मग इथे असं लिहितात पीज. पी नंतर कॉमा दिला बघा, येस लिहिलं पीज सच दॅट. या लाईनचं रीडिंग होतं सच दॅट. बघा कसं रीडिंग केलं बघा, सेट पी इज अ सेट ऑफ पीज. याला पीज असं म्हणायचं. सच दॅट पी इज अन एलिमेंट. पी इज अन ऑड नंबर. हा बघ आहे सर, पी इज an odd number. P is an odd number. या लाईनचं रीडिंग करताना कसं रीड करायचं? सच दॅट. बघा, सच दॅट. म्हणून पुन्हा एकदा ऐका, सेट पी इज अ सेट ऑफ पीज सच दॅट पी इज अन ऑड नंबर्स. सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. याला रीडिंग असं करतात. आपण काही नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत तेव्हा सेट बिल्डर फॉर्म आपल्याला पुन्हा एकदा लर्न करायचं. थर्ड क्वेश्चन काय? थर्ड क्वेश्चन
Listen the question. Write any two sets by listing method and rule method. Rule method means set builder method. तुम्हाला सांगितलेलं आहे कोणतेही दोन सेट लिहा, तुमच्या मनाने लिहा as per your wish. But you have to write the two set in two methods. दोन्ही सेट बघा, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं देर आर टू मेथड्स. दोन मेथड सांगितलं का? एक लिस्टिंग मेथड आणि दुसरी रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड. मग या दोन्ही मेथडने आपल्याला सेट लिहायचं आहे. एक पहिलं लिहिलं A is equal to in curly bracket 1 3 5 7 9. This one is listing method. याला आपण लिस्टिंग मेथड म्हणणार, कारण इथे बघा सगळ्याची लिस्ट केलेली आहे. 1 3 5 7 9 कर्ली ब्रॅकेट बघा, इथे स्टार्ट केला, इथे एंड केला. दिस वन इज लिस्टिंग मेथड. आणि हाच सेट आपल्याला दुसऱ्या मेथडने लिहायचा आहे, त्याला म्हणतात रूल मेथड. रूल मेथडलाच दुसरं नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. लक्ष येते तुम्हाला? रूल मेथडने आपण हा सेट लिहिला बघा. हाच सेट रूल मेथडने कसा लिहिला बघा. A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट बघा कसं लिहितात, X स्टँडिंग लाईन आहे का, याला म्हणतात सच दॅट X इज, मला सांगा 1 3 5 7 9 या कुठल्या नंबर्स आहेत बघा. 1 3 5 7 9 या नंबर कोणत्या आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. कुठल्या नंबर आहे? ऑड नंबर आहे. म्हणून असं लिहा X इज अन ऑड नंबर लेस दॅन 10. बघा सगळ्या नंबर 10 पेक्षा स्मॉल आहेत का, म्हणून अशा प्रकारे. ही झाली लिस्टिंग मेथड आणि ही झाली रूल मेथड. यू कॅन सी हिअर इन बोथ टाइम आय हॅव रिटन द सेट. A is equal to curly bracket 1 3 5 7 9. This one is listing method. A is equal to in curly bracket X such that X is an odd number less than 10. याचा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स द्यायचे इथे. म्हणजे 1 3 5 7 9 कोणत्या नंबर्स आहेत, which kind of numbers, you have to write the characteristic here. That's why X is an odd number less than 10. Next one, अजून एक एक्झाम्पल. B is equal to REMB असे द्या. B is equal to REMB. ओके, दिस वन इज लिस्टिंग मेथड. सगळी लिस्ट केली आहे, मध्ये कॉमा दिलेला आहे बघा, याला म्हणतात लिस्टिंग मेथड. हाच सेट आपल्याला कोणत्या मेथडने लिहायचंय? रूल मेथड. मग रूल मेथडने कसं लिहावं? B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट X सच दॅट, स्टँडिंग लाईन म्हणजे काय, सच दॅट X सच दॅट X इज अ लेटर इन द वर्ड रिमेंबर. बघा रिमेंबर या वर्ड मधलेच 22 लेटर्स आहेत, तुम्ही चेक करा. REMEMBER. दिस वन इज द वर्ड रिमेंबर. रिमेंबर मध्ये बघा R इथे आला, E इथे आलाय बघा, M इथे आलेला आहे, E रिपीट झाला बघा, ऑलरेडी आहे म्हणून E नाही घ्यायचा. M पण बघा रिपीट झालेला आहे म्हणून M नाही घ्यायचा. B घेतला बघा, दिसतोय. E पण रिपीट झाला बघा, अगोदर आहे, आणि R पण रिपीट झालेला आहे. जे रिपीट झालेले नंबर्स आपण द्यायचे नाहीत म्हणून कोण कोण राहिले बघा, R E M आणि B. बघा R E M आणि B. कळतं तुम्हाला? रिमेंबर या वर्ड मधली लेटर्स आहेत म्हणून असं तेव्हा X such that X is a letter in the word remember. रिमेंबर या वर्ड, हा जो वर्ड आहे त्यामधली ही काय लेटर आहे. आपण हे सेट दोन्ही मेथडने दाखवलेले आहे.
सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपल्याला याची कॅरेक्टरिस्टिक्स लिहावी लागेल. REMBA काय आहे हे आपल्याला लिहावं लागणार. बघा काय येते, अ लेटर इन द वर्ड रिमेंबर, ही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. थर्ड क्वेश्चन काय होता बघा, फोर्थ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4, राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं लिस्टिंग मेथडने हे सेट लिहायचे, लिस्ट करायचे. बघूया लिस्टिंग मेथड. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर. भारतीय जे महिने आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. आपण जे सध्या कॅलेंडर मध्ये यूज करतो ते ग्रेगेरियन इयर मधले मंथ्स आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे जे आपण मंथ्स आहे ते ग्रेगेरियन इयर यानुसार असतात. पण इंडियन इयर नुसार हे मंथ्स आहे. आपल्याला फर्स्ट सेकंड मध्ये आपण पूर्वी शिकलेलो आहोत. बघा कोणकोणते, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. आपण भाद्रपद हे शॉर्ट मध्ये असं पाहिजे, भाद्र असं लिहिलं. अश्विन, कार्तिक. इथे बघा नेक्स्ट असतो मार्गशीर्ष. मार्गशीर्षलाच इथे लिहिताना बघायला अग्रहाण कसं लिहितात, अग्रहाण म्हणजे मार्गशीर्ष आहे. पौष, माघ, फाल्गुन. These are the 12 months in the Indian solar year. भारतीय वर्षामध्ये हे महिने असतात. आपल्याला माहिती पाहिजे, वी आर इंडियन, दॅट्स वाय वी मस्ट नो द इंडियन मंथ्स. बघा पुन्हा एकदा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रा, अश्विन, कार्तिक, अग्रहाण, पौष, माघ, फाल्गुन. These are the Indian solar year, months in the Indian solar year. You have to recite these spellings. Spellings पाठ करा. ज्यांना स्वतःला तयार करता येत नसेल स्पेलिंग्स पाठ करावं लागणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट हा जो वर्ड आहे बघा, कॉम्प्लिमेंट, COMPLEMENT हा वर्ड आहे कॉम्प्लिमेंट. यू हॅव टू मेक लिस्ट ऑफ द लेटर्स. बघूया, C लिहिलंय बघा, त्यानंतर O लिहिला बघा, नंतर M घेतलंय दिसतोय बघा, नंतर कोण आलंय बघा, P आहे बघा. ओके. त्यानंतर आहे L लिहिलंय, पुढे आहे E. पण एक चेक करा तुम्ही, M रिपीट झाला बघा, ऑलरेडी M आलेला आहे म्हणून M नाही घ्यायचा. E पण रिपीट झालाय बघा म्हणून E नाही घ्यायचा. N घ्यावा लागेल आणि T, N आणि T बघा. COMPLENT. दोन लेटर आपण कॅन्सल केले. कोणकोणते, M आणि E, कारण ऑलरेडी आलेले आहेत बघा M आणि. याला म्हणतात लिस्टिंग मेथड. बघा पुढे प्रॉब्लेम होईल. नेक्स्ट थर्ड वन, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. सेन्सरी ऑर्गन्स, द ऑर्गन्स विच वी यूज ॲज सेन्सरी, स्पर्श ज्ञानासाठी. आपल्याला ज्याला मराठीमध्ये ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. सेन्सरी ऑर्गन म्हणजे ज्ञानेंद्रिय, ज्याच्यामुळे काही गोष्टीचं आपल्याला नॉलेज होतं. असे काही ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. याची लिस्ट आपल्याला करायची आहे. बघा, नोज, आईज, इयर्स, स्किन अँड टंग. नाक, डोळे, कान, त्वचा म्हणजे स्किन, टंग म्हणजे जीभ. यामुळे आपल्याला काही बऱ्याच गोष्टींचं नॉलेज होतं, म्हणून याला म्हणतो आपण सेन्सरी ऑर्गन्स. ओके. नोज, आईज, इयर्स, स्किन, टंग, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. Next one, set of prime number from 1 to 20. I have already explained what is mean by prime numbers. Prime numbers means those numbers which are not present in the tables of other numbers. इतर कुणाच्याही टेबल मध्ये नाहीत
त्यांना म्हणतात प्राईम नंबर्स. मग प्राईम नंबर्स मात्र किती मध्ये आहेत? 1 to 20. 1 आणि 20च्या मधल्या प्राईम नंबर्स आपल्याला द्यायचे आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. बघा या नंबर्स कुणाच्या टेबल मध्ये आहेत का चेक करा. 2 बघा फक्त 2च्याच टेबल मध्ये आहे. 3 पण बघा. 5, 7. You can check all these numbers. They are present in the table of only itself. फक्त त्यांच्याच टेबल मध्ये आहे. So these are called prime numbers. The last one. Name of continents of the world. In the world we can say. Name of continent. We all know there are 7 continents in the world. जगामध्ये 7 खंड आहेत. कंटिनेंट म्हणजे खंड. कोणकोणते बघा? एशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका. These are the 7 continents in the world. Listen once again. एशिया, ज्याला आपण आशिया असं पण म्हणतो इंग्लिशमध्ये, एशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका. These are the 7th continent in the world. So these questions are depend on listing method. You can understand. You can also practice the other questions. Okay.